नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी परिसर भाग 1 विषयातील पाठ क्रमांक 19 अन्न घटक या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा। तर पाहूया इयत्ता 5वी परिसर भाग 1 विषयातील पाठ क्रमांक 19 अन्न घटक या पाठाचा स्वाध्याय। सांगा पाहू। 1. खाद्यपदार्थाला गोड चव आणण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? उत्तर: खाद्यपदार्थाला गोड चव आणण्यासाठी आपण साखर व गूळ यांचा वापर करतो। 2. आपण जे अन्नपदार्थ कच्चे खातो त्यांपैकी गोड लागणारे कोणते? उत्तर: गाजर, रताळे हे गोड पदार्थ आहेत जे आपण कच्चे खातो। 3. मध्यान्ह भोजनात दिले जाणारे अन्न कोणते? उत्तर: शाळेत मध्यान्ह भोजनात खिचडी, वरण भात, मसाला भात, गोड भात, उसळ, केळी, बिस्किटे, चिक्की हे अन्न दिले जाते। 4. समजा तुमच्या घरी एक भिंत बांधायची आहे, त्यासाठी लागणारे सिमेंट, वाळू, पाणी आणले आहे। कामगार त्यांचे साहित्य घेऊन उपस्थित आहेत, तरी मुकादम म्हणतात की मुख्य साहित्य आणलेच नाही, ते काय असेल? उत्तर: वीट किंवा दगड। जरा डोके चालवा। प्रश्न: आपल्याला उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात जास्त भूक का लागते? उत्तर: हिवाळ्यात थंडी असल्यामुळे शरीर योग्य तेवढे गरम राहण्यासाठी सतत ऊर्जेची आवश्यकता असते। ही ऊर्जा शरीराला अन्नातील गहू, ज्वारी, बाजरी यांसारख्या पिष्टमय पदार्थांपासून मिळते। हिवाळ्यात थंड हवामानामुळे शरीराचे तापमान योग्य ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात ऊर्जा लागते, म्हणून आपल्याला उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात जास्त भूक लागते। जरा डोके चालवा। प्रश्न: फरशीवर लोखंडी खलबत्त्याने कुटताना खलबत्त्याच्या खाली काय ठेवतात? उत्तर: फरशीवर लोखंडी खलबत्त्याने कुटताना खलबत्त्याच्या खाली जाड कपडा किंवा कागदाचा जाड पुठ्ठा ठेवतात। फरशीवर लोखंडी खलबत्त्याने कुटताना खलबत्ता फरशीवर आदळत असल्यामुळे खलबत्त्यातील पदार्थ नीट कुटले जात नाहीत व खलबत्ता फरशीवर सतत आदळल्याने फरशी तुटण्याची शक्यता असते। खलबत्ता न हलता एका जागी स्थिर राहावा, त्यातील पदार्थ व्यवस्थित कुटता यावेत यासाठी फरशीवर लोखंडी खलबत्त्याने कुटताना जाड कपडा किंवा कागदाचा जाड पुठ्ठा ठेवतात। जरा डोके चालवा। प्रश्न 1. पालेभाज्या घालून केलेले थालीपीठ आणि दही असे जेवण केल्यास आपल्याला मुख्य अन्न घटक मिळतात का? उत्तर: होय, पालेभाज्या घालून केलेले थालीपीठ आणि दही असे जेवण केल्यास आपल्याला मुख्य अन्न घटक मिळतात, कारण पालेभाज्या यातून जीवनसत्वे व खनिजे हे अन्न घटक मिळतात। थालीपीठासाठी वापरण्यात येणारे ज्वारी व गव्हाच्या पिठातून पिष्टमय पदार्थ मिळतात, तसेच डाळीच्या बेसन पिठातून प्रथिने मिळतात। दह्यातून स्निग्ध पदार्थ व प्रथिने मिळतात। जरा डोके चालवा। प्रश्न 2. भेळ तयार करण्यासाठी वापरलेल्या विविध अन्नपदार्थांपासून कोणकोणते अन्न घटक मिळतात? उत्तर: भेळ तयार करण्यासाठी वापरलेल्या विविध अन्नपदार्थांपासून आपल्याला पिष्टमय पदार्थ, खनिजे, प्रथिने व जीवनसत्वे हे अन्न घटक मिळतात। काय करावे बरे शरीराला पुरेशी प्रथिने मिळायला हवीत? उत्तर:
विविध कडधान्ये, डाळी, शेंगदाणे, दूध व दही, खवा, पनीर यांसारखे दुधाचे पदार्थ, अंडी, मांस व मासे हे प्रथिनांचे मुख्य स्रोत आहेत. म्हणून शरीराला पुरेशी प्रथिने मिळवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात डाळी व कडधान्ये तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा. काय करावे बरे? रोज दूध प्यायला सांगतात. उत्तर: दूध हे प्रथिन व स्निग्ध पदार्थ यांचा मुख्य स्रोत आहे. स्निग्ध पदार्थ हा आपल्या शरीराला ऊर्जा मिळवून देणारा अन्न घटक आहे. तसेच प्रथिने हे आपल्या शरीर बांधणीसाठी, शरीराच्या वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी आवश्यक असा अन्न घटक आहे. त्यामुळे शरीराची वाढ होत असताना भरपूर प्रमाणात प्रथिने व स्निग्ध पदार्थ मिळावेत म्हणून रोज दूध प्यायला सांगतात. प्रश्न क्रमांक 1. योग्य पर्याय निवडून त्याचा अनुक्रमांक लिहा. 1. ज्वारी, बाजरी, बटाटा हे टिंबटिंब पदार्थ आहेत. उत्तर: ज्वारी, बाजरी, बटाटा हे पिष्टमय पदार्थ आहेत. 2. आहारात पुरेसे तंतुमय पदार्थ नसले तर टिंबटिंब त्रास होतो. उत्तर: आहारात पुरेसे तंतुमय पदार्थ नसले तर बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. 3. शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी टिंबटिंबची गरज असते. उत्तर: शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी प्रथिनांची गरज असते. 4. टिंबटिंब आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. 4. टिंबटिंबमुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. उत्तर: जीवनसत्वांमुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. प्रश्न क्रमांक 2. जोड्या जुळवा. अ गट, ब गट. स्निग्ध पदार्थ, तेल, प्रथिने, कडधान्ये, जीवनसत्वे, धान्याचा कोंडा, खनिजे, लोह, पिष्टमय पदार्थ, ज्वारी. प्रश्न क्रमांक 3. खालील अन्न घटकांचे 2 स्रोत सांगा. खनिजे, धान्याचा कोंडा, मोड आलेली कडधान्ये, विविध फळे. 2. प्रथिने, कडधान्ये, अंडी, शेंगदाणे, दही, खवा, पनीर. 3. पिष्टमय पदार्थ, ज्वारी, बाजरी, बटाटा, साबुदाणा. प्रश्न क्रमांक 4. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. टिंबटिंबमुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. उत्तर: जीवनसत्वांमुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. 2. कॅल्शियममुळे आपली हाडे टिंबटिंब होतात. उत्तर: कॅल्शियममुळे आपली हाडे मजबूत होतात. 3. गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या टिंबटिंब असतात. उत्तर: गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात. 4. सर्व अन्न घटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला टिंबटिंब आहार म्हणतात. उत्तर: सर्व अन्न घटकांचा योग्य प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित आहार असे म्हणतात. 5. आहारात आलेल्या स्निग्ध पदार्थांपासून शरीरात टिंबटिंब तयार होते. उत्तर: आहारात आलेल्या स्निग्ध पदार्थांपासून शरीरात चरबी तयार होते. 6. आहारात पुरेसे तंतुमय पदार्थ नसले तर टिंबटिंब सारखा त्रास होऊ शकतो. उत्तर: आहारात पुरेसे तंतुमय पदार्थ नसले तर बद्धकोष्ठता यासारखा त्रास होऊ शकतो. 7. उसाच्या रसात टिंबटिंब नावाची शर्करा असते. उत्तर: उसाच्या रसात सुक्रोज नावाची शर्करा असते. प्रश्न क्रमांक 5. शास्त्रीय कारणे लिहा. 1. आहारात पुरेसे तंतुमय पदार्थ असावेत. उत्तर:
खाल्लेले अन्नमार्गातून पुढे पुढे सरकत असते. तंतुमय पदार्थांमुळे ते योग्य त्या गतीने पुढे सरकते. आहारात पुरेसे तंतुमय पदार्थ नसेल तर बद्धकोष्ठतेसारखा त्रास होऊ शकतो. म्हणून आहारात पुरेसे तंतुमय पदार्थ असावेत. 2. नवीन टीव्ही, फ्रीज, पंखे, काचेचा बल्ब, ग्लास, आरसा यांसारख्या फुटू शकणाऱ्या व नाजूक वस्तूंच्या खोक्यामध्ये आतून पुठ्ठे, थर्माकोल किंवा फुगीर प्लास्टिक का लावलेले असते? उत्तर: नाजूक वस्तूंना पुठ्ठे, थर्माकोल किंवा फुगीर प्लास्टिकचे संरक्षण मिळते. खोक्याची हालचाल झाली, ते पडले किंवा त्यांना बाहेरून मार लागला तरी आतील वस्तूंचे नुकसान होत नाही. 3. पीठ चाळताना चाळून घेऊ नये. उत्तर: पीठ चाळल्यानंतर त्यातील कोंडा वेगळा होतो व तो टाकून दिला जातो. वास्तविक कोंडा हा तंतुमय पदार्थ असून त्यात मोठ्या प्रमाणात खनिजे व जीवनसत्वे असतात. शिवाय कोंड्यामुळे अन्न मार्गातून योग्य गतीने पुढे सरकते. त्यामुळे पीठ वापरताना चाळून घेऊ नये. प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. पिष्टमय पदार्थाच्या पचनातून मिळालेल्या शर्करेचा शरीराला काय उपयोग होतो? उत्तर: पिष्टमय पदार्थांच्या पचनातून मिळालेल्या शर्करेचा शरीराला इंधन म्हणून उपयोग होतो. 2. तंतुमय पदार्थांचे स्रोत कोणते? उत्तर: धान्याचा कोंडा, फळांच्या साली, फळभाज्यांच्या शिरा, साली, पालेभाज्या, धान्ये, कडधान्ये हे तंतुमय पदार्थांचे स्रोत आहेत. 3. कर्बोदके कशाला म्हणतात? उत्तर: पिष्टमय पदार्थ, शर्करा व तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे कर्बोदके म्हणतात. 2. कुपोषण कशाला म्हणतात? उत्तर: एखाद्या व्यक्तीच्या आहारात काही अन्न घटकांची सतत कमतरता असते, त्याला कुपोषण असे म्हणतात. 5. पिष्टमय पदार्थ कसा ओळखता येतो? उत्तर: पिष्ट म्हणजे स्टार्च. पदार्थातील पिष्ट या पदार्थाशी आयोडीनचा संबंध आला की त्याचा रंग काळसर निळा होतो. याचा अर्थ तो पदार्थ पिष्टमय पदार्थ आहे. 6. पिष्टमय पदार्थाचा शरीराला कोणता उपयोग होतो? उत्तर: पिष्टमय पदार्थांपासून शरीराला ऊर्जा मिळते. ही ऊर्जा शरीराच्या विविध कामांसाठी उपयोगी पडते. याशिवाय शरीर योग्य तेवढे गरम राहण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग होतो. 7. शर्करा म्हणजे काय? उत्तर: वनस्पतींपासून मिळणारे व चवीला गोड असणारे पदार्थ म्हणजे शर्करा. साखर हा शर्करेचा एक प्रकार आहे. 8. शर्करा कशाचे काम करते? उत्तर: आपण पिष्टमय पदार्थ खाल्ले की त्याच्या पचनातून शर्करा बनतात. या शर्करेचे मंद ज्वलन होते, त्यातून ऊर्जा बाहेर पडते. म्हणजे पिष्टाच्या पचनातून मिळणारी शर्करा शरीरासाठी इंधनाचे कार्य करते. 9. स्निग्ध पदार्थांचा शरीराला काय उपयोग होतो? उत्तर: अन्नातील स्निग्ध पदार्थांपासून आपल्याला पिष्टमय पदार्थांपेक्षा दुप्पट ऊर्जा मिळते. 10. कर्बोदके म्हणजे काय? उत्तर: पिष्टमय पदार्थ, शर्करा व तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे कर्बोदके म्हणतात. कर्बोदकांचा मुख्य उपयोग म्हणजे शरीराला ऊर्जा प्राप्त करून देतात. 11. तंतुमय पदार्थांचा उपयोग काय होतो? उत्तर: खाल्लेले अन्न मार्गातून पुढे पुढे सरकत असते. तंतुमय पदार्थांमुळे ते योग्य त्या गतीने पुढे सरकते. न पचलेला अन्नाचा भाग निरुपयोगी असतो. या निरुपयोगी भागापासून विष्ठा तयार होण्यासाठी तंतुमय पदार्थाचा उपयोग होतो. 12. लोहाचा उपयोग काय होतो? उत्तर: रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्याच्या कामी लोहाचा उपयोग होतो. 13. चरबीमुळे काय घडते? उत्तर: शरीराच्या चरबीच्या थरामुळे आंतरेंद्रियांना संरक्षण मिळते.
बाहेरून शरीराला मार लागला तरी हाडांना किंवा इतर अंतरेंद्रियांना लगेच इजा होत नाही. 14. रक्तात लोहाचे प्रमाण कमी झाले तर काय होईल? उत्तर, रक्तात लोहाचे प्रमाण कमी झाले तर ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही आणि अशक्तपणा व सतत थकवा जाणवतो. 15. प्रथिनांची गरज केव्हा भासते? उत्तर, आपल्या शरीराच्या बांधणीसाठी प्रथिनांची गरज आहे. शरीराची सतत झीज होत असते. एखाद्या वेळेस शरीराला छोटी मोठी इजा होते. प्रथिने त्यांची दुरुस्ती करण्याचे काम करतात. शरीराची वाढ होत असताना तर प्रथिनांची भरपूर प्रमाणात गरज असते. 16. संतुलित आहारात कशा कशाचा समावेश होतो? उत्तर, कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे आणि खनिजे या सर्वांचाच समावेश संतुलित आहारात होतो. 17. गुडदाणी किंवा चिक्की, केळी, उकडलेले अंडे यामध्ये कोणते अन्नघटक असतात? उत्तर, गुडदाणी किंवा चिक्की, शेंगदाण्यापासून प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके आणि गुळापासून शर्करा व लोह मिळते. केळी, केळ्यापासून शर्करा, काही खनिजे व तंतुमय पदार्थ आपल्याला मिळतात. उकडलेले अंडे यांमधून प्रथिने, स्निग्ध पदार्थ, काही जीवनसत्वे व खनिजे हे अन्नघटक आपल्याला मिळतात. 18. ए व डी जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे काय होते? उत्तर, ए जीवनसत्वाची कमतरता असेल तर रातांधळेपणा येतो व डी जीवनसत्वाची कमतरता असेल तर हाडे कमकुवत होतात. 19. शरीरात कोणत्या खनिजांचा उपयोग होतो? उत्तर, शरीरात लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम या खनिजांचा उपयोग होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी परिसर भाग 1 विषयातील पाठ क्रमांक 19 अन्न घटक या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या आपल्या चॅनलचा अन्न घटक या पाठाचा हा स्वाध्यायाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.